आमिर खान बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट लहानपणी त्याच्या वडिलांवर चिडला होता. अगदी त्यांच्याशी कधीच बोलणार नाही अशी त्याने शपथ घेतली होती आणि ती शेवटपर्यंत पाळली सुद्धा. कारण का माहिती आहे? कारण त्याच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं. त्यामुळे त्याच्या आईला झालेला त्रास त्याने जवळून पाहिला होता. बरं, गंमत म्हणजे वडिलांच्या दुसऱ्या लग्नामुळे त्यांच्यावर खट्टू झालेला आमिर खान येत्या 5 जुलैला तिसरं लग्न करतोय. हो, तिसरं लग्न. 40 वर्षात 3 मुलं आणि 3 बायका. आमिर खानची ही ट्रॅजेक्टरी कमाल राहिली. यात अनेक चढ उतार आणि तुम्हाला माहिती नसलेले डार्क ट्विस्टही आहे. गेली 3 दशकं हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करणारा अभिनेता, पण आज चर्चा त्याच्या चित्रपटांची नाही आहे. चर्चा आहे त्याच्या खाजगी आयुष्याची. ही एकंदरीत चर्चा काय आहे आणि ती का होते यावर आपण या व्हिडिओत चर्चा करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. आमिर खान इज अ प्रॉडक्ट ऑफ नेपोटिझम. त्याचा जन्म एका फिल्मी कुटुंबात झाला. त्याचे वडील ताहिर हुसेन हे फिल्म प्रोड्युसर होते, तर काका नासिर हुसेन हे हिंदी चित्रपटसृष्टीतले एक प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक होते. वरून पाहता हे एक यशस्वी आणि ग्लॅमरस कुटुंब वाटतं, पण आमिरने अनेक मुलाखतींमध्ये हे सांगितले की त्याचं बालपण तितकंसं चांगलं नव्हतं. वडिलांचे आर्थिक चढउतार, कर्जदारांचे फोन, घरातलं तणावपूर्ण वातावरण आणि वैयक्तिक आयुष्यातले संघर्ष याचा त्याच्यावर खोल परिणाम झाला. त्यातच वडिलांच्या दुसऱ्या लग्नामुळे घरात निर्माण झालेला तणाव त्याने जवळून अनुभवला. काही मुलाखतींमध्ये त्याने सांगितलं होतं की वडिलांच्या दुसऱ्या लग्नाचा आमिरच्या आईवर भावनिक परिणाम झाला होता आणि त्यामुळे त्यालाही तो निर्णय स्वीकारणं कठीण गेलं. एका मुलाच्या नजरेतून पाहिलं तर त्याला वाटत होतं की कुटुंब तुटत चाललंय. त्यामुळे नातेसंबंध, लग्न आणि विभक्त होणं या गोष्टींकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन इतरांपेक्षा वेगळा बनला. असं म्हटलं जातं की त्यावेळी आमिर खानने ठरवलं होतं की आता मी माझ्या वडिलांशी कधीच बोलणार नाही, आणि तो शेवटपर्यंत त्यांच्याशी कधीच नॉर्मली बोललाच नाही. पण त्यानंतर पुढे आयुष्याने त्यालाच अशा वळणांवर आणून उभं केलं ज्याची कदाचित आमिरने कल्पना सुद्धा केली नसेल. आमिरच्या आयुष्यात सर्वात पहिल्यांदा आली रीना दत्ता. ही गोष्ट त्याच्या स्टार होण्याच्या आधीची आहे. रीना त्याच्या शेजारी राहत होती. आमिर तिच्या प्रेमात पडला होता. त्याने तिला प्रपोज केलं, पण सुरुवातीला रीनाने त्याला नकार दिला. नंतर हळूहळू दोघं जवळ आले. त्या काळात आमिर अजून स्ट्रगल करत होता. कुटुंबियांच्या विरोधाची शक्यता लक्षात घेऊन दोघांनी गुपचूप लग्न केलं. नंतर आमिर खान स्टार झाला. कयामत से कयामत तक सुपरहिट झाला आणि त्याच्या करिअरला वेग आला. रीना त्याच्या संघर्षापासून स्टारडमपर्यंतच्या प्रवासाची साक्षीदार होती. या नात्यातून जुनेद आणि इरा ही 2 मुलं त्यांना झाली. बाहेरून पाहताना हे एक आदर्श कुटुंब वाटत होतं, पण जवळपास 16 वर्षांच्या संसारानंतर 2002 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. हा निर्णय दोघांसाठीही अवघड होता असं म्हटलं गेलं. या काळात जवळपास 4 वर्ष आमिर चित्रपटांपासून दूर होता. त्याने दारू प्यायला सुरुवात केली. तो डिप्रेस राहू लागला. रीनासोबतच्या नात्याचा त्याला मोठा मानसिक धक्का बसला. पण एक गॉसिप या काळाविषयी सांगितलं जातं की आमिर खानच्या आयुष्यात या दरम्यान आली एक ब्रिटिश पत्रकार जेसिका हाइन्स. दोघे रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यांना एक मुलगा सुद्धा आहे. आजही जेसिका लंडनमध्ये तिच्या मुलासोबत राहते. अर्थात हे दावे मीडियामध्ये नेहमी चर्चिले गेले, पण ठोस पुरावे देऊन सिद्ध नाही झाले. आमिर सुद्धा या विषयावर कधी पब्लिकली बोलला नाहीये. रीनापासून वेगळं झाल्यानंतर आमिरच्या आयुष्यात आली किरण राव. दोघांची ओळख लगान चित्रपटाच्या काळात झाली होती, पण त्यावेळी त्यांच्यात तसं काही नव्हतं. काही वर्षांनी पुन्हा संपर्क झाला आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. 2005 मध्ये दोघांनी लग्न केलं. या काळात आमिरच्या करिअरचं सर्वात यशस्वी पर्व सुरू होतं. रंग दे बसंती, तारे जमीन पर, गजनी, 3 इडियट्स, पीके, दंगल असे सिनेमे येत होते. किरण राव फक्त पत्नी नव्हती, तर अनेक प्रोजेक्ट्समध्ये त्याची क्रिएटिव्ह पार्टनरसुद्धा होती. दोघांना सरोगसीच्या माध्यमातून आझाद हा मुलगा झाला. जवळपास 15 वर्ष एकत्र राहिल्यानंतर 2021 मध्ये त्यांनी वेगळं होण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे घटस्फोटानंतरही दोघांनी एकमेकांबद्दल कटुता व्यक्त केली नाही. उलट आजही ते अनेक प्रोजेक्ट्समध्ये एकत्र दिसतात. आणि आता 60व्या वर्षी आमिर खानच्या आयुष्यातलं सर्वात फ्रेश, ताजं प्रेम म्हणजे गौरी स्प्रॅट. ब्रिटिश वंशाच्या गौरी स्प्रॅटचं एक लग्न यापूर्वीच झालं असून त्यातून तिला एक 6-7 वर्षांचा एक लहान मुलगा सुद्धा आहे. ती गेल्या 25 वर्षांपासून बँगलोरमध्ये ब्युटी अँड वेलनेस या फील्डमध्ये काम करते. गेल्या काही काळापासून आमिर आणि गौरी यांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आमिरने स्वतः काही कार्यक्रमांमध्ये तिच्याबद्दल बोलताना ती अनेक वर्षांपासून त्याच्या आयुष्यात असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर दोघे पब्लिकली एकत्र दिसू लागले. आता मीडियामध्ये त्यांच्या लग्नाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. काही रिपोर्ट्समध्ये लग्नाच्या तयारीचाही दावा केला जातोय. 5 जुलैला आमिर खान त्याच्या दोन्ही एक्स बायकांच्या समक्ष तिसरं लग्न करणार आहे असं सांगितलं जात आहे. मात्र या सगळ्यापेक्षा जास्त चर्चा होत आहे ती एका वेगळ्याच गोष्टीची. अनेक लोक आता आमिरच्या भूतकाळाकडे पाहत आहे. ज्या व्यक्तीला आपल्या वडिलांचं दुसरं लग्न स्वीकारणं कठीण गेलं होतं, ती व्यक्ती स्वतः 2 लग्नानंतर तिसऱ्या लग्नाकडे वळते तरी कशी? अर्थात प्रत्येक परिस्थिती वेगळी असते. वडिलांच्या निर्णयाकडे पाहणारा एक लहान मुलगा
आणि स्वतः निर्णय घेणारा एक वयस्क माणूस यात फरक असतो. पण तरी लोकांना हा विरोधाभास जाणवतो. कारण जेव्हा मुलगा म्हणून आमिरला त्याच्या वडिलांचं दुसरं लग्न स्वीकारता आलं नाही, तेव्हा स्वतः 3 लग्न करताना आमिरला त्याच्या मुलांची काळजी वाटली नाही का? सोशल मीडियावर आता या विषयावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना दिसत आहेत. या संपूर्ण ट्रॅजेक्टरीमध्ये आणखी एक गोष्ट लोकांना लक्ष देण्यावाचून राहत नाहीये. रीना दत्ता, किरण राव आणि गौरी स्प्रॅट आमिरच्या आयुष्यात आलेल्या तिन्ही महिला हिंदू कुटुंबातल्या आहेत. त्यामुळे काही जण या विषयाला धार्मिक रंग देण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहेत. आता ही गोष्ट हिंदू मुस्लिम वादाची आहे की मानवी नात्यांच्या गुंतागुंतीची, हे प्रेक्षकांनीच ठरवावं. तुम्हाला काय वाटतं? लग्नाच्या आणि डिवोर्सच्या बाबतीत आमिर खानवर होणारी टीका योग्य आहे का? की प्रत्येक व्यक्तीला आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे निर्णय घेण्याचा अधिकार असतो? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा सविस्तर व्हिडिओसाठी पाहत राहा लगावबत्ती.